न्यूट्रिशन अँड डाएट याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. चॅप्टर नंबर 7 स्टँडर्ड 6 न्यूट्रिशन अँड डाएट म्हणजे पोषण आणि आहार. आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड अशा स्वरूपाचा हा धडा आहे. फर्स्ट वन, कॅन यू रिकॉल म्हणून आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. पिक्चर दिसतंय पहा इथं तुम्हाला. वी आर ऑब्झर्व डिफरंट काइंड ऑफ फूड स्टफ्स. Which are the various group of foodstuff? Name the ones you see in the pictures. Which main constituent of food do we get from them? काय म्हटलंय पहा. Which are the various group of foodstuff? अन्न पदार्थाचे गट कोणते आहेत? इयत्ता 5वी मध्ये अन्न गट याविषयी माहिती तुम्ही घेतलेली आहे. नेम द वन्स यू सी इन द पिक्चर. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहेत त्यांची नावं. चित्रातील अन्न पदार्थ जे आहेत यांची नावं सांगायचे. अँड विच मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड डू वी गेट फ्रॉम देम. आणि त्यापासून कोणते अन्न घटक तुम्हाला मिळतात हे सांगायचं. असा प्रश्न विचारला. अन्न गट कोणते आहेत? व्हेरियस फूड स्टफ, टाइप्स ऑफ फूड स्टफ, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स. दीज आर व्हेरियस ग्रुप ऑफ फूड स्टफ. हे अन्न पदार्थाचे गट आहेत. कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार या स्वरूपाचे. इथं तुम्हाला वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल फिश इथं दिसतं, मासे, माशांचे प्रकार दाखवलेले. These are source of protein. प्रथिनांचा स्रोत आहे. इकडं तुम्हाला केळी दिसते, ऍपल दिसते. मीन्स वी आर ऑब्झर्व ग्रेप्स, डिफरंट काइंड ऑफ फूड्स. फूड स्वरूपात जे अन्न पदार्थ हे दिसतात. त्यानंतर पुढं इथं सर्वांच्या आवडीचं चिकन दिसतंय पहा, किंवा इथं एग्ज पाहायला मिळतात, मिल्क आहे, इथं ऑइल आहे, इथं घी आहे. म्हणजे ऑल दीज आर सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स यांचे. किंवा इथं फूड स्टफ, फ्रुट्स दिलेले आहेत बघा, विटॅमिन्स, जीवनसत्वाचे स्रोत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसंच इकडं या पिक्चर मध्ये वेगवेगळे कडधान्य दिलेले आहेत, भाज्या दिलेल्या आहेत, डाळी दिलेल्या आहेत. हे डाळी जे आहेत सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, कर्बोदकांचे स्रोत आहेत. ही भाजीपाला दिलेला आहे मेन सोर्स ऑफ विटॅमिन, जीवनसत्वांचा स्रोत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या संदर्भात माहिती घेत असताना लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर द व्हरायटी ऑफ पर्पजेस. हे जे अन्न घटक आहेत, सजीव अन्न पाणी घेऊन विविध कामांसाठी त्याचा वापर करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल वी यूज फूड अँड वॉटर फॉर ऑब्टेनिंग एनर्जी. आपल्या शरीरासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा कशापासून मिळते? अन्न आणि पाणी याच्या माध्यमातून मिळत असलेली पाहायला मिळते. सेकंड वन, दीज आर नीडफुल फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी. शरीराची वाढ व्हायची असेल, मी म्हटलं इथं प्रोटीन. दीज आर युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी. शरीराच्या विकासासाठी किंवा वाढीसाठी यांची गरज असते. थर्ड वन, हे का घ्यायचे आपण ते पाहतोय, त्याचे रिझन पाहतोय. हे का खायचं, आपण दररोज अन्न का खातोय? तर पहिलं मेन रिझन आहे ऑब्टेनिंग एनर्जी. ऊर्जा आपल्या शरीरासाठी लागते जी, ती ऊर्जा मिळवण्यासाठी याचा वापर होतो. सेकंड वन, ग्रोथ ऑफ बॉडी. शरीराच्या वाढीसाठी याचा वापर होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. थर्ड वन, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी. दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही क्रिया पार पडतात, शारीरिक क्रिया, त्या शारीरिक क्रिया पार पाडण्यासाठी अन्नाची गरज असते. अन्न नाही खाल्लं, एनर्जी निर्माण होणार नाही. डज नॉट क्रिएट एनर्जी अँड वी डज नॉट कॅरी द बॉडी फंक्शन्स.
शरीराची जी कार्य चालतात ती कार्य चालू शकणार नाही. उदाहरणार्थ तुम्हाला शरीराची हालचाल करायची, शरीराची हालचाल करण्यासाठी शरीरामध्ये जर एनर्जी असेल तर हालचाल करू शकणार आहे, एनर्जी नसेल तर हालचाल करता येणार नाही. मीन्स टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी बाय युजिंग फूड ऑर वॉटर, म्हणजे अन्न पदार्थ किंवा पाणी यांचा वापर केला तरच आपण आपली दैनंदिन जीवनातली जी कार्य आहेत, दैनंदिन क्रिया ज्या आहेत त्या पार पाडू शकतो. टू फाईट डिसीजेस, जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, या आजारांच्या विरुद्ध लढायचं असेल आपल्याला तर आपल्याला अन्न आणि पाणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आजारांना प्रतिकार करायचा असेल तर याची आवश्यकता असलेली आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट वन, in living things, the processes of taking in a food and water and using it for the growth and other purpose is called as nutrition. काय म्हटलंय पा, in a living thing, the process of taking in the food and water, सजीवांच्या मध्ये अन्न आणि पाणी घेऊन त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, युजिंग इट फॉर द ग्रोथ अँड अदर पर्पज, शरीराची वाढ होण्यासाठी व इतर कारणांसाठी किंवा इतर कामासाठी याचा वापर करणे, यालाच पोषण म्हटलं जातं. मीन्स न्यूट्रिशन. चॅप्टरचं नाव आहे आपल्या न्यूट्रिशन म्हणजे पोषण. पोषण म्हणजे काय समजलं, म्हणजे अन्न आणि पाणी शरीरामध्ये घेणं आणि त्याचा वापर शरीराच्या वाढीसाठी त्याचबरोबर शरीरातील इतर कार्यासाठी करणे, या क्रियेला पोषण असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की आपण दररोज जेवण का करतो, वी टेकिंग अप फूड अँड वॉटर इन डे टू डे लाईफ and use them for the growth and other purpose is called as nutrition, and the constituent of food useful for this purpose are called as nutrient, आणि त्यासाठी उपयुक्त असणारे अन्न घटक जे आहेत त्या अन्न घटकांना पोषक तत्वे असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मी मगाशी म्हटलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, त्याचप्रमाणे विटॅमिन्स or minerals. These are useful nutrients in our day-to-day life. आपल्या दैनंदिन जीवनातली ही सगळ्यात महत्वाची पोषद्रव्ये आहेत आणि ती मिळण्यासाठी आपण दररोज जेवण करत असतो. नेक्स्ट वन, न्यूट्रिएंट्स अँड फूड स्टफ, पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ. There are 6 main nutrients in our food. आपलं जे अन्न आहे, आपण जे जेवण घेतो, आहार घेतो, त्यामध्ये 6 महत्वाची पोषद्रव्ये आहेत. ही पोषक तत्वे कोणती आहेत, तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, फायबर्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याच्यामध्ये काय येतं, कार्बोहायड्रेट्स, मराठीत त्याला कर्बोदक म्हटलं जातं. आपण भाजी भाकरी भात खातो ना, त्यातनं कर्बोदक मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात. फॅट्स म्हणजे फॅटी ऑइली सबस्टन्स आपण जे आहारामध्ये घेतो, तेलकट पदार्थ, उदाहरणार्थ तेल असेल, तूप असेल, यांचा समावेश फॅट्स मध्ये होतो. किंवा काही भाज्या केल्या की त्याला तेल सुटतं म्हणतो आपण बघा, ते फॅट्स असतात. प्रोटीन्स म्हणजे प्रथिन, मासे खाल्ले, दूध खाल्लं तर त्यामध्ये प्रोटीन्स असतात. फायबर्स तंतुमय पदार्थ, शेवग्याची शेंग असेल तंतुमय पदार्थ, याचा समावेश फायबर्स मध्ये होतो. विटॅमिन्स, पालेभाज्या, फळे यांचा समावेश विटॅमिन्स होतो. काही क्षार वापरतो आपण, मिनरल्स यांचा समावेश. म्हणजे these are carbohydrates, fat, protein, fibers, vitamins and minerals. These are 6 main nutrients in our food. These nutrients are present in the different food items we eat in the different proportion. ही वेगवेगळ्या अन्न पदार्थातून आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिळत असतात. लेट अस लर्न मोर अबाउट देम. त्याचे विषयी सविस्तर अधिक माहिती आपण घेणार आहोत. फर्स्ट वन, एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स नोन ॲज अ कार्बोहायड्रेट्स. इथं दिलंय का, तुमच्या शरीराला जर ऊर्जा हवी असेल तर ती ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, वी टेक कार्बोहायड्रेट्स टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स, ज्यांच्यामध्ये कर्बोदक आहेत. अशा प्रकारची पोषक तत्व तुम्ही घेणं गरजेचं आहे. ती घेतली की तुम्हाला साहजिकच काय मिळणार आहे,
एनर्जी मिळणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे कार्बोहायड्रेट इज नोन ॲज एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट. कर्बोदकाला ऊर्जादायी पोषक तत्व किंवा पोषद्रव्य असं म्हटलं जातं. आवर मेन नीड इज ऑफ एनर्जी. प्रत्येक जण जेवण करतोय, कशासाठी करतोय तर त्याचा मेन उद्देश आहे, मेन नीड इज ऑफ एनर्जी, ऊर्जा प्राप्त करणे. ऊर्जा ही मुख्य गरज आहे प्रत्येकाची. इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. मग ही गरज कोणाच्या मदतीने भागवली जाऊ शकतो तर इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. तुम्हाला कर्बोदक मिळाली की कर्बोदकांच्या माध्यमातून ही तुमची गरज भागवली जाणार आहे. हेन्स our diet include a large proportion of cereals in the form of rice, chapati, roti, bhakri, bread which contain carbohydrates. मग आहारामध्ये तृणधान्य, सिरियल्स म्हणजे काय, तृणधान्य मोठ्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला तृणधान्य आवडत नाही, कडधान्य, या कडधान्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे नेहमी कडधान्य खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राईस आपण घेतो, चपाती किंवा रोटी भाकरी आपण खात असतो, याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. विच कंटेन कार्बोहायड्रेट्स. सिरियल्स आर आवर स्टॅपल फूड. ही अन्नातील प्रमुख घटक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात, मीन्स कार्बोहायड्रेट्स का घ्यायचं समजलं असेल. कार्बोहायड्रेट घेण्याचा उद्देश काय, कार्बोहायड्रेट इज अ एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट, ऊर्जा देणारा आहे. ही ऊर्जा कोणापासून मिळते तर इथं सिरियल्स दाखवले, कडधान्य दाखवले, तृणधान्य दाखवलेले. ही तृणधान्य आपण खाल्ली की आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. किंवा नियमित भाकरी घेतली आपण, चपाती घेतली की याच्यापासून, रोटी घेतली, राईस घेतलं की मला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहे. म्हणजे आहारामध्ये आपण दररोज कार्बोहायड्रेट त्यामुळे घेत असतो. सेकंड वन फॅट, इथं दाखवलंय पहा ऑइली सबस्टन्स, इथं घी दाखवलेलं आहे. तर यामध्ये ही फॅटी सबस्टन्स आहे, फॅट्स याच्यापासून मिळतात. मराठीत त्याला स्निग्ध पदार्थ असं म्हटलं जातं. तर फॅट्स, सम पार्ट ऑफ आवर एनर्जी रिक्वायर्ड इज ऑल्सो फुलफिल्ड बाय द फॅटी फूड सच ॲज ऑइल, घी, बटर, इथं दाखवलंय पहा. तर हे जे आहे, बटर म्हणजे काय, लोणी, घी म्हणजे तूप, यांचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. Some part of our energy is required is also fulfilled by some part of our energy requirement is also fulfilled by fatty food such as oil, ghee and butter. ऊर्जेची गरज ही जी आहे आपल्याला, जी कार्बोहायड्रेट्स भागवतो, त्याच्यातली काही ऊर्जेची गरज ही फॅट्सच्या मदतीने भागवली जाते. We get energy in the form of heat from the food we eat. Heat is measured in kilocalorie. आपली जी ऊर्जेची गरज आहे, ती ऊर्जेची गरज, ऊर्जा ही यातून उष्णतेच्या स्वरूपात मिळते आणि उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा वापर केला जातो. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ऊर्जा ही उष्णतेच्या स्वरूपामध्ये मिळत असते. अँड हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरी. मग या फॅट्स पासून किती हीट मिळाली हे मोजण्यासाठी किलो कॅलरीज या एककाचा वापर केला जातो. हेन्स द एनर्जी इन द फूड ॲटम इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज और कॅलरीज. जर तुम्ही कुठलंही प्रोडक्ट पाहिलं, खाद्यपदार्थ पाहिला, कुरकुरे तुमच्या आवडीचे घेतले, तर त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं बघा, त्या अन्न पदार्थांच्या पाठीमागे की त्यामध्ये काय काय आहे, एनर्जी किती मिळणार आहे, कार्बोहायड्रेट्स किती मिळणार. मॅडम का
सर आवाजच येत नाहीये. सर आवाजच येत नाही. येतोय ऐकू? हा, बोल नका पक्षात. ओके. ठीक आहे. ओके, फॅक्ट्स आपण पाहिले. याच्यामध्ये चिल्ड्रन्स ऑफ ग्रोविंग एज need to get approximately 200 to 250 2000 to 2500 calories from the food they eat. वाढत्या वयातील मुलं जे किंवा मुले असतील त्यांना रोज अन्नातून 2000 ते 2500 कॅलरीज एवढं कॅलरीजची अन्नातून गरज जी आहे ती गरज भागवली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही या ग्रुपमध्ये मोडणारी मुलं आहे. चिल्ड्रन्स ऑफ ग्रोविंग एज नीड टू गेट अप्रॉक्सिमेटली 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड दे ईट. एवढ्या कॅलरीज तुम्ही नियमित घेत असता. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगत होतो की हे जे कुरकुरे वगैरे आहेत कुठलाही अन्न पदार्थ घेतला तर त्याच्या पॅकिंग वरती बॅक साईडला बघा, आज न विसरता त्यावरती लिहिलेलं असतं की ते खाल्ल्यानंतर तुम्हाला किती कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत, किती कॅलरीज मिळणार आहेत, किती प्रोटीन्स मिळणार आहेत. वैभव हजारे माईक बंद कर. वैभव, तर किती कॅलरीज मिळणार आहेत हे आपल्याला त्यातून क्लिअर होत असतं. तर अशा कॅलरीज आपल्याला रेग्युलरली तुमच्या वयाच्या एजच्या मुलांसाठी 2000 to 2500 कॅलरीजची रिक्वायरमेंट असलेले आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट वन, प्रोटीन्स. वी नीड अ प्रोटीन्स फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ, repairing the wear and tear of the body, and for the other life processes. We get proteins from the sprouts, milk and milk product, meat, eggs in our food. काय म्हटलं का? प्रोटीन्स, these are main source of protein. त्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा आहे मिल्क प्रोडक्ट. एग्ज, सध्या बघा कोरोनाची साथ आहे, अंडी नियमित खावा म्हटलेलं आहे. का? तर शरीराची वाढ चांगली झाली पाहिजे आणि वाढ चांगली झाली की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कोरोनाचा पाहायला मिळणार नाही. यासाठी नियमित रेग्युलरली वी यूज एग्स, मीन्स वी नीड अ प्रोटीन्स अँड नीड अ प्रोटीन्स फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ. प्रथिनं कशासाठी लागतात? वाढीसाठी लागतात. अँड सेकंड वन, रिपेअरिंग द वेअर अँड टिअर ऑफ द बॉडी. शरीराची जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज असते. उदाहरणार्थ एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला, हाड मोडलं असेल तर अशा वेळेस डॉक्टर सांगतात नका की अंडी आहारामध्ये घ्या, मासे आहारामध्ये घ्या. का? दिस आर मेन सोर्स ऑफ प्रोटीन. प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. शरीराला मजबूत हवे असेल, तुमच्या हाडं चांगली मजबूत व्हायची असेल तर नेहमीच दूध पिलं पाहिजे असं म्हणतात बघा. लहान मुलांना घरातली लोक दूध देतात, असंच दूध देत नाहीत. त्याच्या मागे आपले सायन्स आहे. सायन्स काय सांगते की तुम्ही जर दूध घेतलं तर तुम्हाला प्रोटीन्स मिळणार आहे. म्हणजे युअर नीड ऑफ प्रोटीन इज फुलफिल बाय युजिंग दीज प्रोटीन सोर्सेस. यांचा वापर केला तर तुमची प्रथिनांची गरज भागवली जाणार आहे. आणि ज्यावेळेस प्रथिनांची गरज भागवली जाणार आहे त्यावेळेस काय पाहायला मिळणार आहे तुम्हाला? वी ऑब्झर्व ग्रोथ ऑफ बॉडी अँड रिपेअरिंग द वेअर अँड टिअर ऑफ द बॉडी. शरीरामध्ये जे काही झीज झालेली आहे शरीराची ती भरून काढण्यासाठी या प्रोटीनचा वापर होतो. म्हणजे बा, कार्बोहायड्रेट एनर्जी सोर्स आहे. फॅट जो सुद्धा एनर्जी सप्लाय करण्याचं काम करतो इन द फॉर्म ऑफ हीट. आणि तिसरा आपण पाहतोय proteins. Proteins is useful for the growth and repairing the wearing and tearing of the body.
शरीराला आवश्यक असणारी जी वाढ आहे ती वाढ घडवून आणण्याचं काम, शरीरातील घटकांची दुरुस्ती करण्याचं काम, झीज भरून काढण्याचं काम प्रोटीन करतं. म्हणून प्रोटीन महत्वाचं आहे. इथं दाखवलंय पहा, पीस ऑफ फिश, माशाचा तुकडा दाखवलेला आहे. प्रोटीन सोर्स आहे हा. फोर्थ वन, मिनरल्स अँड विटॅमिन्स, खनिजे आणि जीवनसत्व. टू इम्प्रूव्ह द बॉडी resistance to disease for other life processes, the body needs vitamins, minerals and fiber in the diet. रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल व शरीराच्या जीवनावश्यक क्रियांसाठी आहारामध्ये जीवनसत्व किंवा खनिजे यांची आवश्यकता असलेले आपल्याला पाहायला मिळते. किंवा फायबर्स, फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ. काय म्हटलंय पहा, टू इम्प्रूव्ह द बॉडी रेजिस्टन्स टू डिसीज फॉर अदर लाईफ प्रोसेसेस, बॉडी नीड्स विटॅमिन, मिनरल अँड फायबर्स इन द डाएट. तुम्हाला जर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये फळभाज्या असणं गरजेचं आहे, मिनरल्स असणं गरजेचं आहे, क्षार आणि जीवनसत्व असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फायबर्स, फायबर्स म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. जर डायजेशन प्रोसेस व्यवस्थित व्हायची असेल, म्हणजे खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित पचायचं असेल तुम्हाला, तर ते पचण्यासाठी फायबर्स लागतात, तंतुमय पदार्थ. उदाहरणार्थ बघा, शेवग्याची शेंग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आवडत नाही, पण ती खाणं गरजेचं आहे. का, तर त्यामधून फायबर्स मिळतात, तंतुमय पदार्थ मिळतात आणि तंतुमय पदार्थ अन्न पचवण्याच्या क्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. दुसरं, भाकरी बऱ्याचशा मुलांना आवडत नाही, चपाती सारखी लागते. भाकरीमधून आपल्याला हे कंटेंट मिळू शकतं आणि त्यामुळे डायजेशन प्रोसेस व्यवस्थित होऊ शकते. यासाठी फायबर्स गरजेचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मीन्स विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर्स विच आर द इम्पॉर्टंट फॉर द इन्क्रीजिंग रेजिस्टिव्हिटी ऑफ बॉडी अगेन्स्ट डिसीज. आजाराच्या विरोधात तुमचं शरीर जर तयार करायचं असेल, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, तर तुम्हाला हे घेणं गरजेचंच आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भाज्या आवडत नाही, भाज्या नाही आवडल्या की मग ते कमकुवत राहणार आहे, वीक होणार आहे आणि आजार कुठलाही आला की लगेच आजारी पडणार आहे. तसं व्हायचं नसेल तर वी नीड मिनरल्स अँड विटॅमिन्स. वी ऑब्टेन these nutrients mainly from the vegetables and fruits. त्यासाठी तुम्ही आहारामध्ये नेहमी फळे, पालेभाज्या घेणं गरजेचं आहे. त्याची तुमची गरज याच्या मदतीने भागवली जाऊ शकते. वी रिक्वायर विटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटी. हे काय भरपूर फळं आणली की सगळी काय जेवढी आणले तेवढी किलो 2 किलो एकदम खाल्ली पाहिजेत असं काय नाही. वी रिक्वायर व्हेरी स्मॉल क्वांटिटी. खूप कमी प्रमाणामध्ये याची गरज असते, मात्र ते गरजेचे असतात. जसं जेवण तयार केल्यानंतर जर जेवणात मीठच टाकलं नाही तर खाऊ वाटेल का? खाऊ वाटणार नाही. मग खाऊ वाटावं म्हणून मीठ जेवढं आहे तेवढं सगळं टाकलं चालेल का? नाही चालणार. वी रिक्वायर व्हेरी स्मॉल क्वांटिटी. खूप कमी प्रमाणामध्ये मीठ लागतं, पण ते मीठ अन्नाला चव प्राप्त करून देते. तसं आपल्याला जर रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर वी नीड विटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटी. ही फळं आहेत, भाज्या आहेत, त्या नेहमी आपल्या आहारामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. बट देअर डिफिशियन्सी कॅन बी लीड्स टू व्हेरियस डिसीजेस. मात्र याची जर कमतरता असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवलेले आपल्याला पाहायला मिळतात. द बॉडी नीड सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे काय? असेंद्रिय पदार्थ. शरीरात असेंद्रिय पदार्थाची गरज असते अँड दे आर कॉल्ड ॲज मिनरल्स. हे जे असेंद्रिय पदार्थ शरीराला गरजेचे असतात त्या असेंद्रिय पदार्थांना मिनरल्स असं म्हटलं जातं, त्याला क्षार असं म्हटलं, खनिजे असं म्हटलं जातं. इन द टेबल बिलो गिव्ह एक्झाम्पल ऑफ सम मिनरल्स, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट देअर फंक्शन्स इन द बॉडी. Various sources of mineral as well as diseases caused by their deficiency. खाली इथं चार्ट दिलाय बघा आपल्याला. मिनरल्स आहेत, त्याचे फंक्शन्स आहेत, सोर्स आहे आणि डिफिशियन्सी आहे.
म्हणजे आयर्न हे मिनरलच आहे, लोह म्हणतो आपण. आहारामध्ये लोह आलं पाहिजे. पूर्वीचे लोक पहा, तो लोखंडी तवा असायचा आणि त्या लोखंडी तव्यामध्ये भाजी भाकरी करायची. का? तर त्या तव्याच्या माध्यमातून आयर्न आपल्या शेजारी आपल्या शरीरात पोहोचणार आहे. पण आपण आज मॉडर्न झालो, लोखंडी तवा कालबाह्य झालाय आणि लोखंडी तव्याच्या जागेवरती आपला तो अल्युमिनियमचा तवा, आता नवीन तो निर्लेपचा तवा, आता नवीन तो काळ्या रंगाचा तवा, वेगवेगळे तवे आलेले आहेत. मात्र हा आयर्नचा का पूर्वीचे लोक वापरत होते, तर त्याच्या मागे सायन्स होतं. आयर्न इज युजफुल फॉर द कॅरिंग ऑक्सिजन टू द ऑल पार्ट ऑफ द बॉडी. ऑक्सिजनचं शरीरामध्ये वहन करण्याचं काम आयर्न करतं. मग ते आयर्न नसेल तर वी डज नॉट कॅरी द ऑक्सिजन इन द ऑल पार्ट ऑफ द बॉडी. शरीराच्या सर्व भागांच्या पर्यंत जर रक्तातला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन पोहोचवलाच जाणार नाही. पोहोचवला नाही तर काय होणार आहे? द डिफिशियन्सी ऑफ आयर्न ड्यू टू दॅट वी ऑब्झर्व ॲनिमिया. ॲनिमिया नावाचा आजार होणार आहे. मराठीत त्याला पांडुरोग असं म्हटलं जातं. यासाठी वी नीड आयर्न. हे कशातनं मिळू शकतं तुम्हाला? मीठ, मांस, स्पिंच, पालक. स्पिंच म्हणजे काय? पालक, ऍपल, सफरचंद, रेजिन्स, मनुका. हे मनुके खाणं गरजेचं आहे. मांस आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आता जे शाकाहारी आहेत त्यांनी पालकची भाजी खाल्ली पाहिजे, ऍपल खाल्लं पाहिजे, मनुके खाल्ले पाहिजे. त्यांना आयर्न मिळू शकतं. आपल्या शाळेमध्ये बघा आयर्न फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतात दर सोमवारी. त्यांना आयर्न मिळणार आहे. आयर्न मिळाले की कॅरी ऑक्सिजन टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी, म्हणून आयर्नच्या गोळ्या दिल्या. आणि ऑक्सिजन कॅरी केला की ॲनिमिया होणार नाही. दुसरा आहे कॅल्शियम अँड फॉस्फरस. दीज आर युजफुल फॉर द स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. हाड जे आहेत किंवा दात जे आहेत यांना मजबूती प्राप्त करून देण्याचं काम कॅल्शियम आणि फॉस्फरस करतो. म्हणून टीव्हीला जाहिरात लागते बघा वेगवेगळ्या पेस्टची, ते सांगतात आमची पेस्ट घ्या. का घ्या? तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. दिस आहे कॅल्शियम अँड फॉस्फरस आर नीडफुल फॉर इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ बोन अँड टीथ. हाडांची, दातांची मजबूती जर वाढवायची असेल तर यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज असते. मग हे कुठनं मिळेल तुम्हाला? मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, ग्रीन लिफी व्हेजिटेबल अँड मीट. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्लं, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, मटण खाल्लं, मांस खाल्लं तर यापासून तुम्हाला हे मिळू शकते. मग जर याची डिफिशियन्सी असेल, कॅल्शियम आणि फॉस्फरस तुमच्या शरीरात नसेल तर काय होणार आहे? बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स. खराब दात, कसेही दात आलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा खराब झालेले दात पाहायला मिळतात बघा. ब्रिटल म्हणजे ठिसूळ स्वरूपाचे किंवा वीक बोन्स, कमकुवत हाडं झालेली पाहायला मिळते. एखाद्या मुलानं आपण उड्या मारतो, पण एखादा मुलगा असा असतो त्यानं उडी मारली की लगेच त्याचं ते पायाचं हाताचं हाड फ्रॅक्चर झालेलं पाहायला मिळते. का असं होतं? तर वीक बोन झालेले असते. किंवा ऊस खायला गेला, पेरू खायला गेला की ते दात पडतो, दाताचा तुकडा मोडतो. काय होतं? का? तर हे बॅड टीथ आहे. हे कशामुळे झालं? तर डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. Means we need a calcium and phosphorus for the increasing health of bone and teeth. दाताची आणि हाडाची मजबूती जर तुम्हाला वाढवायची असेल, आरोग्य सुधारायचं असेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरस ही मिनरल्स गरजेचे. नेक्स्ट वन आयोडीन. कंट्रोल द ग्रोथ अँड स्पीड ऑफ द केमिकल रिएक्शन इन द बॉडी. आयोडीन मिठामधनं भेटतं बघा आपल्याला आयोडीन. हे मीठ आहारामध्ये असणं गरजेचं आहे. ते असेल तर काय होणार आहे? कंट्रोल द ग्रोथ, वाढीवरती नियंत्रण राहणार आहे. अँड स्पीड ऑफ द केमिकल रिएक्शन इन द बॉडी. शरीरामध्ये ज्या रासायनिक क्रिया होतात त्या रासायनिक क्रिया गतीनं होणार आहे. त्या रासायनिक क्रिया गतिमान होण्यासाठी आयोडीनची गरज आहे. मग आयोडीन कुणामधून मिळणार आहे? रेजिन्स, बीन्स, फिश, सी फूड्स. मनुका, बीन्स माहित आहे, बीन्स मिळतं बघा बाजारात, बीन्सचे शेंगा असतात. फिश परिचयाचा आहे, सी फूड म्हणजे समुद्रातलं अन्न, आणि सगळ्यात महत्वाचं इथे एक सांगता येईल सॉल्ट. सॉल्ट इज द मेन सोर्स ऑफ आयोडीन. जर आयोडीनची कमतरता असेल तर काय होणार आहे? गॉइटर नावाचा डिसीज. टीव्हीला न्यूज लागण्यापूर्वी एक असं घसा मोठी झालेली जाहिरात पूर्वी लागायची बघा. घसा मोठा म्हणजे काय? गलगंड, त्याला गॉइटर म्हणतात.
हा आजार कशामुळे होतो? ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ आयोडीन. मीन्स आयोडीन इज द इम्पॉर्टंट part or important mineral in our body. Due to that, we observe a controller growth and speed up a chemical reaction in the body. शरीरातल्या रासायनिक क्रिया जलद गतीने होणार आहेत म्हणून आयोडीन गरजेचं आहे.